सकाळ सकाळी दारावर कणी ह्या वाटाण्याच्या शेंगा आलेल्या आणि मुळं आलेले आहेत, तर हे दोन्ही पण मी घेतलेले. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होते. तर आज कणी आपण पटकन होणारा नाश्ता, पोटभरीचा नाश्ता करूया, म्हणजे जो जेवण पण होईल आणि नाश्ता पण होईल असं. कारण मी आज एकटीच आहे, यांचे बाबा कुणाच्या तरी मित्राच्या घरी बारशाला जाणार आहेत, त्यामुळे म्हटलं मग नाश्ता करून परत माझ्या एकटीसाठी जेवण काय बनवायचं म्हणून म्हटलं त्यांना नाश्ता होईल आणि मला जेवण पण होईल अशा पद्धतीने बनवूया. तर आणि पटकन बनवायचं कारण वेळ कमी आहे, त्यामुळे कसं आपण धपाटा करायला गेलं तरी पण वेळ लागतो, ते पराठा करायला गेलं तरी पण वेळ लागतो. तर कणी मी आज सोपं म्हणजे कणी भाकरी करणार आहे. तर मी भाकरी कशी करते ते मी तुम्ही म्हणाल भाकरी ते दाखवायचं काय, तर मी भाकरी थोडीशी वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे, म्हणजे पराठा आणि धपाट्याचं कॉम्बिनेशन म्हटलं तरी चालेल. चला, इथे माझ्याकडे मेथी होती, तर मेथी मी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या, हे लसूण घेतलेले, लसूण भरपूर घ्यायची, मिरच्या पण मी भरपूर घेतलेले. त्यानंतर इथे कोथिंबीर घेतलेली, ह्यातच थोडंसं कणी जिरं घालूया आणि हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर हे थोडंसं मीठ घालून कणी आपण मिक्सरला वाटण करून घेऊया. मीठ घालूया आणि हे सगळं साहित्य घालायचं त्यानंतर. बारीक व्हायला की मी थोडंसं पाणी घातलं होतं. तर इथं मी पिठं काय काय घेतलेले आहेत की नाही ते सांगते. हे ज्वारीचं पीठ आहे, त्यानंतर हे बाजरीचं पीठ आहे, हे नाचण्याचं पीठ आहे आणि हे थोडंसं गव्हाचं पीठ आहे. त्यानंतर मी थोडेसे मसाले घेतलेले आहेत, मीठ, धना, जिरा पावडर, थोडासा ओवा, हळद आणि हिंग. असं काय नाही की हीच पिठं पाहिजे, जी घरात असतील की ती सगळी पिठं मिक्स करायची. त्यानंतर मी ह्यात की नाही आता बारीक चिरलेली मेथी घालते. त्यानंतर हा वाटलेला मसाला घालूया. इकडे मी तवा ठेवलेला आहे, तवा मी चपातीचाच ठेवलेला आहे, भाकरीचा तवा ठेवलेला नाही आहे. आणि सगळं मिक्स करायचं, पहिल्यांदा कोरडंच मिक्स करायचं आणि लागलं तर पाणी घालायचं. घालून कधी आपण भाकरीचं पीठ कसं मळतो तसं मळून घ्यायचं. हो काय करायला सर दही आणा आणि नाश्ता करायला, भाकरी खावा तिखटाची केलेलं. मळून असं बाजूला ठेवलेलं आहे. जेवढा आपल्याला भाकरीला गोळा पाहिजे की नाही तेवढाच गोळा घेऊन चांगला मळून घ्यायचा. ह्याला वेळ लागत नाही भाकरी करायला, धपाटा करायला जरा वेळ लागतोय, परत पराठा जरी करायचं झालं ना तरी बी थोडासा वेळ लागते. तर हे भाकरीला काही वेळ लागत नाही, पटकन होतं आणि तोंडाला चव पण येते. आणि आपण आता ज्वारीचं पीठ भरभरून कधी भाकरी थापून घेऊया. अशी पातळ कणी भाकरी टाकायची. तव्यावर तेल टाकून घ्या आणि त्यानंतर ही भाकरी टाकायची. पाणी लागलं, भाकरीच्या वरच्या भागाला कमी पाणी लागलं.
पलटी मारल्यानंतर कणी तेल लावायचं वरती. आपण असेच कणी दुसरी भाकरी पण करून घेऊ. भागाला पाणी लावलेलं त्या भागाला पण कधी तेल लावून द्यायचं. असं भागाच्या दोन्ही बाजूला तेल लावून द्यायचं. चांगली अशी पहिल्यांदा मोठ्या गॅसवर भाजायची, त्यानंतर बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवर खरपूस अशी भाजून घ्यायची. जवळून दाखवते मी तुम्हाला. हे मस्तपैकी झणझणीत अशी तिखट मेथीची भाकरी तयार झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. ज्यावेळी तुमच्याकडे वेळ कमी असेल का नाही आणि तोंडाला चव नसेल त्यावेळी हे असं काहीतरी बनवून खा. खरपूस भाजायची आणि दह्या कुठलीही तुमच्या घरात काही भाजी असेल तर या भाजीसोबत खाल्लं तरी चालते, किंवा सॉससोबत खा, किंवा भाजी जर नसेल तर दह्यासोबत खाल्लं तरी चालते. मस्त अशी भन्नाट चव आहे. अगदी तिखट मेथीची भाकरी.